नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण शेवग्याच्या शेंगाची पौष्टिक आणि अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत की लहान मुलं सुद्धा बोटं चाटून पुसून खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर खूप बारीक शेंगा घ्यायच्या नाहीत, अशा मीडियम साईजमध्ये किंवा मोठ्या शेंगा जरी इथे घेतल्या तरीही चालतील आणि अशा मोठ्या मोठ्या कट करायच्या। त्यानंतर 2 मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे। आता बटाट्याची साल आपण काढून टाकूयात। तर पिलर अगदी बटाट्यावर हलकं प्रेस करायचं, म्हणजे बटाट्याची साल अगदी पातळ निघते। तर दोन्ही बटाट्यांची साल आपण काढून टाकूयात। आता यानंतर बटाटे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। तर बटाट्याच्या फोडी जशा आपल्याला हव्या आहेत, म्हणजे छोट्या मोठ्या, त्या पद्धतीने बटाटा इथे चिरून घ्यायचा। बटाटा इथे आपण अखंड सुद्धा ठेवू शकतो, पण बटाटा शिजवून घ्यायचे आहेत। जर फोडी केल्या तर बटाटा अगदी पटकन शिजेल। तर आपण अशा पद्धतीने बटाटा चिरून घेऊया। तर बघू शकता इथे मी मीडियम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, मीठ चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता यानंतर ज्या शेंगा आपण चिरून ठेवलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या, तसेच बटाट्याच्या फोडीसुद्धा यामध्ये टाकायच्या। मीठ घातल्यामुळे काय होतं, शेंगा आणि बटाटे पटकन शिजतात आणि चवसुद्धा खूप छान येते यांना। आता यावरती झाकण ठेवून हे आपण शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊया। तर बटाटा आणि शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटातच शिजल्या जातात। तर आता झाकण काढून पाहूया। तर बघू शकताय बटाटासुद्धा इथे शिजलेला आहे आणि शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत। तर थोडंसं थंड होऊ द्यायचं। यानंतर शेंगा आता ताटामध्ये आपण काढून घेऊयात। तर इथे सर्व शेंगा ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता हा बटाटा पाण्यासहित आपण असाच बाजूला ठेवून देऊयात। यानंतर ज्या शेंगा आपण ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या व यानंतर काय करायचं, या ज्या शेंगा आहेत त्या अशा थोड्याशा उघडून घ्यायच्या, म्हणजे लवकर थंडसुद्धा होतात। तर अशा पद्धतीने आपण सर्व शेंगा उघडून घेऊयात। तर हे पहा, सर्व शेंगा आपण उघडून घेतलेल्या आहेत। आता या शेंगा आपण थोड्याशा साईडला करूयात आणि ही जी शेंग आहे ते काय करायचं, एक चमचा किंवा सुरी घ्यायची आणि यातला जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर शक्यतो चमच्यानेच हे काम करावं, अगदी सोपं जातं आणि म्हणूनच इथे आपण शेंगा मोठ्या मोठ्या कट करून घेतल्या होत्या। शेंगा अशा मोठ्या ठेवल्यामुळं हे काम अगदी सोपं होतं आणि आपला वेळसुद्धा वाचतो। तर आता इथे बघू शकताय शेंगामधला पूर्ण गर आपण इथे काढून घेतलेला आहे। आता ही साल आपण टाकून देऊया। शेंगांची भाजी आपल्याला अशी खाता येत नाही, मुलांना तर अजिबातच खाता येत नाही, पण जर अशा पद्धतीने शेंगाची भाजी बनवली ना तर मुलंसुद्धा अगदी बोटं चाटून पुसून खातील, इतकी मस्त ही भाजी तयार होते। तर आता सर्व शेंगांमधला गर आपण इथे काढून घेतलेला आहे। आता यानंतर काय करायचं, चमच्याने असं मध्ये मध्ये थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं स्मॅश करून घ्यायच्या, किंवा हा शेंगांचा गर मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीही चालेल, पण अशा पद्धतीने चमच्याने जरी केलं तरीसुद्धा रेसिपी खूपच छान बनते। आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की यामध्ये 1.5 ते 2 पळी म्हणजेच मोठे चमचे तेल घालायचं। तेल थोडंसं गरम झालं की एक छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे असे चांगले फुलले पाहिजेत। यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा। तर कांदासुद्धा आपल्या आवडीप्रमाणे छोटा किंवा मोठा आपण चिरून यामध्ये घालू शकतो। तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा। यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटोसुद्धा यामध्ये घालायचा। तर टोमॅटोसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे बारीक किंवा मोठा चिरून यामध्ये टाकू शकतो, पण शक्यतो बारीक चिरलेला टोमॅटो वापरावा, म्हणजे कसं होतं याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान लागते। तर टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये छोटा पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। आता घातलेले सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे, म्हणजे मसालेसुद्धा छान तेलामध्ये भाजले जातात आणि याची चवसुद्धा वाढते। यामध्ये हवं तर थोडी धनापूड व जिरापूड घातली तरीही चालेल, तसेच तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो। आता यानंतर जो आपण शेवग्याच्या शेंगाचा गर काढून ठेवला होता तो यामध्ये टाकायचा व हा शेवग्याच्या शेंगाचा गरसुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा, म्हणजे घातलेले सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स होतात व गरसुद्धा थोडासा तेलामध्ये परतून घेतल्यामुळे रेसिपीला सुद्धा अजूनच छान चव येते। तसेच यामध्ये हवं तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल, रेसिपी अजूनच टेस्टी बनेल। तर इथे अजून एक गोष्ट पहा, हा शेंगांचा गर परतवताना ना असं थोडंसं चमच्याने प्रेस करून घ्यायचं।
शेवग्याच्या शेंगा खूप पौष्टिक असतात. विशेषतः लहान मुलांसाठी खूपच गरजेच्या असतात. कारण लहान मुलांची उंची वाढत असते, त्यावेळेला त्यांना कॅल्शियमची खूप गरज असते आणि शेवग्याच्या शेंगांमध्ये खूप कॅल्शियम असतं. पण मुलांना हे शेवग्याची शेंग खाता येत नाही, तर अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की करून पहा. मुलं अगदी आवडीने खातील. आता यानंतर जे आपण बटाटा आणि शेंगा शिजवून घेतलेलं पाणी होतं ते आता यामध्ये ओतायचं आणि यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर शेंगा शिजवताना पहा, आपण अगदी गरजेपुरतंच पाणी वापरलं होतं. त्यामुळं काय होतं, शेंगा शिजताना त्यातला थोडा तरी अर्क पाण्यामध्ये उतरतो. मग जर पाणी हे जास्त प्रमाणात वापरलं आणि आपण हे टाकून दिलं तर ते सत्वसुद्धा निघून जातं. त्यामुळे पाणी आपल्याला इथे जर अगदी प्रमाणात वापरलं तर पूर्ण पाणी वापरता येतं. तर यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं, तर अगदी चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. कारण शेंगा शिजवताना सुद्धा त्या पाण्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं, म्हणून इथे थोडंसं कमीच मीठ टाकायचं. आता पुन्हा एकदा हे चांगलं परतून घेऊया, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं. तर आता याची ग्रेव्ही पहा, अगदी हवी तेवढी ग्रेव्ही इथे झालेली आहे. जर आपल्याला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. आता यावरती झाकण ठेवायचं व 1 ते 1.5 मिनिटासाठी असंच मीडियम गॅसवरती ठेवून द्यायचं. तर आता 1-1.5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. तर बघू शकताय छान उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करायचा आणि इथे जास्त शिजवून घेत बसण्याची गरज नाही, कारण शेंगांचा गर आणि बटाटा इथे ऑलरेडी शिजवलेलाच असतो. त्यामुळे रेसिपी बनवायला जास्त वेळ लागतसुद्धा नाही. तर बघू शकताय काय मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. हवं असलेस तर आपण इथे खोवलेलं खोबरंसुद्धा वापरू शकतो. यामुळे ही रेसिपी अजूनच टेस्टी बनेल. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करूया. थंड झाल्यानंतर ही भाजी अजून थोडीशी घट्ट होते. त्यामुळे जशी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्यापेक्षा थोडंसं चढ पाणी वापरायचं, म्हणजे थंड झाल्यानंतर अगदी बरोबर ग्रेव्ही तयार होते. तर बघू शकताय काय मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. ना कोणतं आपण इथे वाटण वापरलेलं आहे, ना जास्त मसालेसुद्धा वापरले, तरीसुद्धा अगदी मस्त ग्रेव्हीवाली ही रेसिपी तयार झालेली आहे. तर इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघू शकताय वाव, काय मस्त ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. घमघमाट अगदी घरभर सुटलेला आहे आणि अशा गरमागरम भाजीसोबत 2 चपाती किंवा भाकरी नक्कीच जास्त खाल, इतकी ही टेस्टी अशी भाजी तयार होते. तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवाल, इतकी गॅरंटी आहे. आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. मुलांना खायलासुद्धा सोपी जाते आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे. कमी वेळेत बनते, कमी साहित्यात बनते, घरातीलच साहित्यात बनते. खूप पौष्टिक आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील.